जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। कल्याण पूर्वेत शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रशस्त कृत्रिम विसर्जन तलाव। कल्याण पूर्वेत काल 1.5 दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत विसर्जन संपन्न झाले। या संपूर्ण विसर्जन सोहळ्यात चिंचपडा खडेगोळवली 60 फुटी गॅस कंपनी रोड परिसरात नागरिकांसाठी आकर्षक ठरला तो म्हणजे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी साकारलेला प्रशस्त कृत्रिम तलाव। कल्याण पूर्वेतील नगरसेविका सारिका जाधव व सतीश जाधव यांच्याकडे नागरिकांची मागणी होती की या परिसरात गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते। गणेश भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटक काही अनुचित प्रकार करतात। या सर्व बाबी जाधव यांनी निलेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच तात्काळ निलेश शिंदे यांनी साईबाबा नगरच्या मागे साईराज ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर ऑफिस समोरील मैदानात 50 फूट रुंद आणि 55 फूट लांबीचा आणि 6 फुटापेक्षाही अधिक खोलीचा कृत्रिम तलाव तयार केला। या तलावात काल संध्याकाळपासून 1.5 दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काल पहिल्याच दिवशी 200 पेक्षा अधिक घरगुती गणपतींचं विसर्जन या ठिकाणी संपन्न झालं। विसर्जन केलेल्या प्रत्येक परिवाराला व्यासपीठावर बोलवून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या परिवारांचा सन्मान चिन्ह देऊन पहिल्यांदाच कोणीतरी सत्कार करत असल्याची बाब नागरिकांना सुखावून जात होती। प्रत्येक नागरिकाने जाताना आयोजकांना सुंदर रीतीने केलेलं आयोजन याबाबत भरपूर प्रशंसा केली। कोणत्याही प्रकारे धक्काबुक्की न होता मनोभावे बाप्पाला निरोप देताना मिळालेले समाधान नागरिकांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं। गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी सारिकाताई जाधव आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या वतीने चिंचपाडा, राजभरनगर, कैलासनगर, खडेगोळवली आणि भानुशालीवाडी या सर्व परिसरातील गणेश भक्तांना 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे आणि 10 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन व्हावे यासाठी इथं कृत्रिम तलावाची निर्मिती केली। या ठिकाणी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, कल्याण।